नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 4 तारीख आहे. खरं तर 1 तारखेला शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या, पण आज 4 तारखेला मी 2025च्या शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्व जनतेला, सर्व प्रेक्षकांना सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं आणि आनंदाचं जावं अशा पद्धतीच्या मी शुभेच्छा देतो. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. तर आजचा मुद्दा असा आहे, आजचा मुद्दा शेतकरी कर्जमाफीचा आहे. शेतकऱ्यांच्या विषयीचा आहे. एडापिडा टळो आणि शेतकऱ्यांचं राज्य, बळीराजाचं राज्य अशा पद्धतीच्या म्हणेत, अशा पद्धतीच्या घोषणा आपण देत असतो. पण खरंच बळीराजाचं राज्य आलेलं आहे का? जर शिंदे फडणवीसांना अजितदादा या सरकारचा आश्वासन बघितले विधानसभेपूर्वीची, तर आम्ही 2100 रुपये महिलांना देऊ अशा पद्धतीचे त्यांनी आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही त्यांनी केलेली नाही. सरकारला उद्या 1 महिना पूर्ण शपथ घेतलेली, पण कर्जमाफी ही त्यांनी केलेली नाही. आता आपण थोडा अजून पाठीमागे गेलो. 1995 साली जेव्हा आत्महत्येचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढलं, त्याच्यानंतर 2004 साली मनमोहन सिंग पंतप्रधान झाले देशाचे, काँग्रेसचं सरकार. आणि 2006 का 2007 साली मला वाटते शरद पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते, तेव्हा महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढल्यामुळं कर्जमाफी करण्याचा निर्णय हा पवारसाहेबांनी घेतला. पवारसाहेबांनी तो निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने त्यांनी अंमलबजावणी पण केली आणि 72,000 कोटीची कर्जमाफी करण्याचं काम हे पवारसाहेबांनी केलं. देशातली पहिली 72,000 कोटीची कर्जमाफी ही पवारसाहेबांनी केली. कर्जमाफी केली, सगळं झालं, पण काय शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आलं. सबका साथ सबका विकास आजचे दिन आएंगे अशा पद्धतीच्या त्यांनी गप्पा मारल्या आणि मोदी सरकार सत्तेवर आलं. शेतकऱ्यांना वाटलं होतं आपल्याला सगळ्यांना आजचे दिन येत्या, सगळ्यांनाच वाटलं होतं आजचे दिन येत्या, पण आजचे दिन काय आलेले नाहीत. आज काय 2014 साली फडणवीस सरकार आलं. फडणवीस सरकार आल्यानंतर 2016 साली पुलतांब्यामध्ये शेतकऱ्यांनी पहिला संप केला महाराष्ट्रातले, आणि त्यांची प्रामुख्याने मागणी होती की कर्जमाफीची त्यांची मागणी होती, स्वामीनाथन आयोग लागू करावा ही त्यांची मागणी होती, हमीभाव हा द्यावा ही त्यांची मागणी होती. अशा पद्धती त्यांच्या मागण्या होत्या. त्यातली कर्जमाफी करू असं फडणवीस सरकारनं तेव्हा त्यांनी सांगितलं. तात्काळ आम्ही कर्जमाफी करू तत्वता मान्यता त्यांनी दिली आणि जाचं गाठी टाकल्या. अशा काही जाचं गाठी टाकल्या की शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यातनं काय व्यवस्थित मिळाली नाही. 3 लाख कर्ज असलं तर पहिले 1.5 लाख भरायचं. शेतकऱ्यांच्याकडे पैसेच नाहीत, तर ते 1.5 लाख भरणार कुठून? त्याच्यामुळे ती कर्जमाफी काही व्यवस्थित झाली नाही. शेतकऱ्यांना गंडवण्याचं काम फडणवीस सरकारनं केलं. काही व्यवस्थित कर्जमाफी झाली नसल्यामुळं शेतकरी गंडले. त्याच्यानंतर 2019 साली सरकार कुठलं आलं, तर महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेस या तिघांचं सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार स्थापन झालं. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. त्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचं काम हे उद्धव ठाकरे या मुख्यमंत्री असताना 2 लाखापर्यंत त्यांनी थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 50,000 जे नियमित कर्ज भरतात त्यांना अनुदान द्यायचं काम त्यांनी केलं. पण कोरोना काळ आल्यामुळं ते अनुदान रखडलं. अनुदान रखडल्यामुळं ते काही अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही. पण आता जेव्हा कोरोना काळ संपत होता तेव्हा शिंदेंनी बंड केलं आणि ते सरकार पडलं. शेवटची जी कॅबिनेट बैठक झाली ही महाविकास आघाडीची, त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 50,000 रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना देत आहे, अशी त्यांनी निर्णय देऊन टाकला. आणि नंतर शिंदे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. शिंदेंनी जी 50,000 रुपये अनुदान ही त्यांनी त्यांच्या कॅबिनेट बैठकीमध्ये ती 50,000 अनुदान आम्ही देतो ही त्यांनी रद्द करून टाकलं आणि नवीन जी आर काढला. नवीन जी आरमध्ये त्यांनी 50,000ची तरतूद केली. त्या पद्धतीने त्यांनी 50,000 रुपये दिले. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणा, शेतकऱ्यांचा हमीभावाचा विषय हा थांबला नाही आणि शेतकरी आत्महत्या वाढत आहे. शेतकऱ्यांचं वाटोळं काय व्हायचे ते होतच आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये काय हा BJPचा जाहीरनामा काय नव्हता की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. BJPच्या जाहीरनाम्यामध्ये ते शेतकरी कर्जमाफीचा विषय नव्हता. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा विषय होता. पण महाराष्ट्रामध्ये BJPला लोकसभेमध्ये झटका बसला, फटका बसला आणि जी
महाविकास आघाडीने सांगितलं होतं की आम्ही शेतकरी कर्जमाफी करू, तशाच पद्धतीत सरसकट आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांची करू असं फडणवीसांनी सांगितलं, शिंदेने सांगितलं, अजितदादांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं आम्ही सरसकट ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. पण सरसकट काय शेतकऱ्यांची कर्जमाफी ह्यांनी केलेली नाही. अधिवेशन पूर्ण झाले तरी सुद्धा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही केलेली नाही. मग शेतकऱ्यांना ह्यांनी गंडावलं आहे का काय? शेतकऱ्यांना ह्यांनी उल्ल बनवले काय? शेतकऱ्यांना मूर्ख बनवायचं काम केलंय का? निवडणुका तुम्ही जिंकल्या, आता तुम्हाला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायलाच लागेल. जे काय शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते त्यांचं तुम्हाला पूर्ण सातबारा कोरा हा करावा लागेल. सरसकटचा अर्थ असा होतो की पूर्ण सातबारा कोरा हा तुम्हाला करावा लागेल. सगळ्यांचं कर्ज तुम्हाला ही माफ करावं लागेल. नाहीतर हा निवडणुकीचा जुमला होता, हा निवडणुकीला फेकलेला जुमला होता. आता केंद्रातलं अर्थ बजेट येईल, महाराष्ट्राचं पण अर्थ बजेट येईल, नवीन अर्थ बजेट येईल फेब्रुवारी मार्चमध्ये, ते अर्थ बजेट येईल. त्यातही तरतूद करतात का ही आता बघायला लागेल, ही तपासायला लागेल. का फक्त आश्वासन देतात निवडणुकीत, जुमलं फेकतात आणि सरकार फक्त बनवतात. सत्य आल्यावर हे आश्वासनं बाजूला सारायची, शेतकऱ्यांना बाजूला सारायचं, महिलांना बाजूला सारायचं आणि फक्त सत्ता मिळवायची. ह्या पद्धतीतच जुमलं फेकायचं काम ही सरकार करतंय का हे यातनं दिसते. आता अजून तर काय कर्जमाफी शेतकऱ्यांची केलेली नाही. जर ह्यांनी कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायला लागेल आणि आंदोलन करायला लागेल आणि ह्यांच्याकडून सरसकट कर्जमाफी आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी तयार राहिलं पाहिजे. आता आंदोलन चालू झालेलीच आहेत. सगळ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून कर्जमाफी घेतली पाहिजे, त्याशिवाय ही कर्जमाफी करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही कर्जमाफी करू, कृषी मंत्र्यांनी सांगितले की आमची बैठक झालेली आहे, आम्ही निर्णय अजून काय त्याच्यावर घेतलेला नाही, निर्णय आम्ही घेऊ, बघू, अशा पद्धतीची टोलवीची उत्तर द्यायचं काम कृषी मंत्र्यांनी केले. त्यामुळं धोका वाटतोय की ही कर्जमाफी करतात का गांडावत, असं धोका वाटतोय. शेतकऱ्यांमध्ये पण संबंध निर्माण झाला की शेतकरी कर्जमाफी होती का नाही. तुम्ही हमी भाव देत नसाल तर तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल. त्या पद्धतीने कर्जमाफी करतात का ही बघावं लागेल. तर आज इतकंच. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.